भरलं वांग, वांग बटाटा, तव्यावरचं वांग भरीत, खार वांग भरीत हे सगळं खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप खूप चवदार लागतात. मला तर खूप आवडतात. मस्त असं गरमागरम भात, त्याच्यावर वाफवलेली डाळ आणि सोबतीला वांग्याचं काप. आहा, सुख जबरदस्त लागतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संगीता. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आपली अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. ती म्हणजे वांग्याची कुरकुरीत काप. त्यासाठी मी भरताचे जे वांग असतात ना ते 2 घेतलेले आहेत. त्याचे बघा असे काप करून घेतले. ते एकदम खूप मोठे पण नाही आणि खूप असे बारीक म्हणजे पातळ पण नाही खूप आणि खूप जाड पण नाही असे घेतलेले करून. बघू शकता तुम्ही पण असे छान असे वांग्याचे काप. मी 2 वांग्याचे काप करून घेतले. तुम्ही एकच वांग्याचं घेतलं तरी चालेल. माझ्या इथं घरामध्ये माणसं जास्त होती म्हणून मी 2 वांग्याचे काप करून घेतले. एका बाउलमध्ये काढून घेतले. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमच हळद घालून घ्यायची. त्याचबरोबर 1 चमचभर लाल तिखट घालून घ्यायचंय आणि इथं मी अर्धा चमचभर कांदा लसूण मसाला, 1 चमच धने जिरे पावडर आणि त्याचबरोबर चवीपुरतं हिंग, त्याचबरोबर इथं मी अर्धा चमच आमचूर पावडर घालून घेतली. तुम्ही इथं लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याला आणि 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवते. तोपर्यंत आपण इथं त्याचं कोटिंग करायला घेऊया. 1 चमचभर मी बारीक रवा घेतला. त्याचबरोबर 1 चमच तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलं. हे छान असं मिक्स करून घेऊया आपण, एकजीव करून घेऊया त्याला. आणि आता आपले 10 मिनिटं झालेली आहेत. मस्त असं कोटिंग, मस्त असे मॅरिनेट झालेले आहेत वांग्याची काप. वांग्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे तिथं. चला तर मग आता मस्त वांग्याचे काप घ्यायचे आणि रव्यामध्ये मस्त त्याला असं घोळवायचं आणि असेच ठेवून द्यायचे. 1 काप घ्यायचे आणि असे त्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून असे ठेवून द्यायचे. मस्त सगळे असे 1 करून सगळे कापांना लावून घ्यायचं. बाजूला मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे 3 ते 4 चमच तेल घेतलं. मस्त गरम करून घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये 1 असे काप सोडून घ्यायचे. बघा जेवढे मावतील तेवढं आपण 1 करून काप सोडून घेतलेले आहे. हे काप असेच आपण 5 मिनिटांसाठी एकाच साईडने परतून घ्यायचं. जसं आपण फिश फ्राय करतो त्याच प्रकारे आपण हे करून घ्यायचं. मस्त असे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. कलर त्याचा चेंज झालेला आहे. आता आपण 1 करून असे त्याला दुसऱ्या बाजूने चांगले असे कुरकुरीत फ्राय करून घेऊया. बघा किती छान दिसतायत वांग्याची काप. मस्त दिसतात आणि त्याचा सुगंध पण असं घमघमाट सुटलेला आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडने पण त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही मस्त असे वांग्याचे काप फ्राय झालेले आहेत. एकदम भारी दिसत आहेत इथं छान. ह्याच्या पुढे फिश फ्राय पण फिक्क आहे. भारी दिसत आहेत, मस्त झालेले आहेत. चला आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असे आपण काप काढून घेतले आणि मस्त गरमागरम डाळ भातासोबत ही कुरकुरीत काप आपण खायला घ्यायची. ही काप गरमागरम असतानाच खायची. थोड्या वेळाने जर खाली तर ती नरम पडतात कारण वांग्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे. छान अशी काप काढून घेतली. ह्याला थोडीशी कोथिंबीरने अशी गार्निशिंग करून घेऊ. सोबतीला 1 लिंबू ठेवूया, लिंबाचं काप ठेवूया. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खात रहा. बाय बाय.